आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहे, देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित करताना केलं आहे। तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा असं उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे। आता आपली वाढलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो, त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये। देवाचे म्हणजे माझ्या की देवाला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या, वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे किंवा आमचा सोड। देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही। नाही असं नाही, शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे। तर मुंबईमध्ये ठाकरेंचं अस्तित्व कायम दिसून येतं, पण भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक जिंकून आले। पक्षफुटीनंतर ही मुंबईत ठाकरेंचे 65 नगरसेवक जिंकले। उद्धव ठाकरेंची शिवसेना अद्याप मुंबईमधून संपलेली नाही, हे महापालिका निकालानं स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची होती। 2017 मध्ये ठाकरेंच्या 84 नगरसेवकांपैकी 56 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेले। तरीही ठाकरेंच्या शिवसेनेने 65 नगरसेवक निवडून आणले। मराठी मतदार ठाकरेंच्या सोबत उभे राहिले हेही यातून स्पष्ट होतंय। भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही, हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे। थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही। आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये। एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या। त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत। गिरा तो क्या हुआ, टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात, त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं। राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठा त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं, हे मनसे राहील। आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही, उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय। नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला त्याने निवडून पण आला, त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये। दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच शिवसेना आणि मनसे असं काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही। छान एक दिलाने आम्ही लढतो। कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही। तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत। म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नकोय। मुंबईच्या निकालावर पत्रकारांनी काय विश्लेषण केलं तेही पाहूयात। एक लक्षात घ्या आपण या सगळ्या निवडणुकीबाबत की भाजपला यश मिळालंय, भाजप आणि शिंदे आता तिथं सत्ता बनवतील मुंबईत, याबद्दल काहीच वाद नाही। आणि ती भाजपसाठी निश्चितच एक मोठी अचिव्हमेंट आहे की आता ह्या दोन्ही ठाकरे बंधूंनी सातत्यपूर्ण जर समजा ही लढत दिली आणि जर ते उभे राहिले, या भाजप आणि शिंदेच्या जे काही हे आहे सरकार जे त्यांचं किंवा त्यांची जी सत्ता महापालिकेत येईल त्याच्याशी संघर्ष करत राहिले तर त्यांना यश मिळू शकतं। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती असं राज ठाकरे म्हणाले। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। यावेळची निवडणूक सोपी नव्हती। अचाट धनशक्ती,
सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती. अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. जे नगरसेवक निवडून आले ते सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी माणसाविरोधात काही होत नाही असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जिरी सांडतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. मराठी माणसाला नाचवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. तर महाराष्ट्रामधल्या 5 मोठ्या शहरांवर भाजपचा झेंडा फडकलाय. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी कमळ फुललंय. या 5ही महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांवर भाजपनं आपला झेंडा फडकवलाय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचं कमळ फुललंय. या 5ही महापालिकांमध्ये भाजपचाच महापौर होणार हे आता स्पष्ट झालंय. तर मुंबईत भाजपचे 89, पुण्यात 123, नाशिकमध्ये 72, नागपुरात 102 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 57 नगरसेवक निवडून आलेत. सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे या महापालिकांमध्ये सुद्धा भाजपनं मोठं यश मिळवलं. त्यामुळे शहरी मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं स्पष्ट झालं. पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. ज्याला खऱ्या अर्थानं लँडस्लाइड विक्ट्री म्हणतात, अशा पद्धतीनं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला दिलेला आहे. ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी चिंचवडने दिलेला आहे त्या विजयाचा आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा आता जबाबदारीचा भान होत आहे. जो काही आम्ही विजन मांडलेलं आहे ते विजन प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे. आय लव्ह महादेव आणि जय श्रीराम विचाराचा हिंदू, मराठी आणि महायुतीचाच महापौर बसेल हे आम्ही वारंवार बोलत होतो. तसंच जय श्रीराम म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर मुंबईच्या महापौरच्या खुर्चीवर बसू. देवाभाऊंचं कुशल मार्गदर्शन, सूक्ष्म नियोजन आणि त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासी भाषणांचा झंझावात जे आश्वस्त जनतेला केलं आणि विश्वास दिला, त्याचबरोबर आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचं पडद्यामागून जे त्या ठिकाणी नियंत्रण होतं, मार्गदर्शन होतं, आखणी होती, त्याचा परिपाक या निवडणुकीत झालेला आहे. देवेंद्र आणि रवींद्र या जोडगोळीनं महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिकांवर चमत्कार घडवून आणलाय. मुंबईतले शिंदेचे 29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यातल्या ताज लँड्स एंडमध्ये राहणार आहेत. जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक यांचा मुक्काम हॉटेलमध्ये असेल. शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक पुढचे 3 दिवस हॉटेलमध्ये राहणार आहेत. जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार आहे. सर्व 29 नगरसेवक वांद्र्यातला ताज लँड्स एंडमध्ये राहणार आहेत. मुंबईत भाजपचे 89, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, शिंदेच्या शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई शिंदेच्या शिवसेनेच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. पण ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती आहे. ताज लँड्स एंड हॉटेलमध्येच शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंसह काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीवेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. संध्याकाळी कदाचित ते येतील आणि नगरसेवकांना मार्गदर्शन करतील.
पुढची जी काही स्ट्रॅटेजी असेल की कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचं काम करावं त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. एकनाथ शिंदेंनी सगळे नगरसेवक त्यांच्या एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे काय नक्की प्लॅन आहे असं, म्हणजे पुन्हा एकदा पळवण्यात म्हणजे जसं आमदारकीच्या वेळेस झालं एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलं. आता कुठेही पळवापळवी नाही आहे. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे. एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर राहायला वगैरे कोणी जात नाही. त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाहीये टेन्शन. महापालिकेमधल्या पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. अजितदादांनी शरद पवारांची भेट घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं अशी चर्चा बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दारुण पराभव झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. अजित पवारांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. बारामतीतल्या शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी जात अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यासह माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती आहे. खूप मोठा फटका बसला. काय आत्मचिंतन करा. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल. बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे. बघूया आता काय. आम्ही एकत्र जे आलो ना ते एकत्रित येण्याचा निर्णय जो घेतला तो अचानक घेतला. कन्फ्युजन निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात आम्हाला त्याचा फटका बसला. भाजप शेवटच्या लेवलवर जाऊन लढणारा पक्ष तिथं आहे. त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे, प्रशासनाची ताकद आहे आणि त्या सर्व ताकदींचा उपयोग या इलेक्शनमध्ये स्थानिक लेवलला त्यांनी तिथं केल्यामुळे थोडासा फटका हा आम्हा सगळ्यांना बसला. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिथे असणारे पदाधिकारी यांची इच्छा आहे की दोन्ही पक्ष हे एकत्रित लढावेत. त्या पद्धतीनेच निर्णय तिथे घेतले जातील आणि त्या पद्धतीनेच इलेक्शन आम्ही सगळेजण लढू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भात, विलिनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा. आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली. आज विलिनीकरणाचा काही विषय नव्हता. एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथं शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली. मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन. बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. अरे तो आमचा परिवार आम्ही एकत्र आहोतच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या याला जातोच. समरजित घाटगेंनी फेसबुक प्रोफाईलवरून तुतारीचं चिन्ह हटवलं. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. समरजित घाटगेंनी पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसकडून आमदार भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात विधानं केल्यामुळे काँग्रेसने नोटीस पाठवली आहे. मुंबईमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाई जगताप यांनी केली होती. कारणे दाखवा नोटीशीवर काँग्रेसने 7 दिवसात उत्तर मागितलं आहे. उल्हासनगरमधून उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चुरस वाढली आहे. दोन्ही पक्षांना समसमान 37 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 39 जागांची आवश्यकता आहे. शिंदेच्या शिवसेनेनं वंचितच्या 2 नगरसेवकांसोबत संपर्क साधला असून दोन्ही नगरसेवकांना मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.